नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मोरावळा. तर मी हा साखरेचा मोरावळा केलेला आहे. खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप छान असतो आणि खूप सोप्या पद्धतीनं करता येतो. तर चला तर मग आपण पाहूया मोरावळा कसा करायचा ते. तर मोरावळ्यांना साखरेचा आणि गुळाचा दोन्ही पण प्रकारे करतात. हीच प्रोसेस सेम असं, फक्त साखरेऐवजी गुळ, तुम्हाला जर गुळाचा करायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. पण मी साखरेचाच करणार आहे. तर मी गेल्या वर्षी गुळाचा टाकलेला आहे. तुम्हाला जर पाहायचा असेल गुळाचा तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे माझा गुळाचा मोरावळ्याचा. तर आज आपण साखरेचा करणार आहोत. तर मी त्यांना 1 किलो आवळे आणले, ते स्वच्छ धुतले, कपड्याने पुसून कोरडे करून, खूप वेळ झाला आता एकदम कोरडे झाले, तास 2 तास झाले याला कोरडे करून ठेवले होते मी. आणि मोरावळा करताना सर्व भांडे अशी कोरडी वापरायची, ओली वापरायची नाही. तर चाळणी म्हणा, ते ज्या भांड्यात करायचं ते भांडं म्हणा, किंवा भरणी, ज्या भरणीत आपल्याला मोरावळा भरायचा आहे ती भरणी म्हणा. तर आपल्याला 1 किलो मोरावळ्याला 1 किलो साखर लागते, जेवढ्यास तेवढं प्रमाण घ्यायचं. तर इथं मी पाणी उकळत ठेवलं आहे गॅसवर. त्याच्यावर आता ही आवळे घालून ती चाळण ठेवायची आणि झाकण टाकून त्याला आता आपण सुरुवातीला एक 15 मिनटाची वाफ देऊ. 15 मिनटाचं एकदा लावते मी अलाराम, कारण कधी 15 मिनटं लागतात, कधी 20 मिनटं लागतात. तर एकदा 15 मिनटं त्याला पाहिलं मी उघडून, तर त्यावेळेस माझे आवळे उकडले नव्हते. मग परत आणखीन 5 मिनटाचा लावला मी, म्हणजे मला 20 मिनटं लागले आवळे उकडायला. तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हिरवा कलर होता, आता असा पिवळा कलर झाला आहे. तर मी मगाशी उकडले 15 मिनटाखाली पाहिलं होतं ना, त्यावेळेस पण पिवळा झालता, पण असं सर्व झाला नव्हता. काही ह्याचा तसाच वाटत होता मला, म्हणजे असे इतकं फुललेवणी वाटत नव्हते. तर मग परत आपले आवळे 20 मिनटं मी उकडून घेतले, 20 मिनटं थंड होऊन दिले. आणि थंड झाल्यावर हाताच्या साह्याने त्याला, अजिबात चमचा सुरी वगैरे लावायची गरज नाही, हातानेच असं 2-2 असे तुकडे केले, दाबलं त्याला की बी त्याचं साईडला निघतं, अशा पाकळ्या निघतात त्याच्या. मग अशा प्रकारे मी आवळा आपला सोलून घेतला सर्व. तर थोडा थंड होऊन द्यायचं, एक 10-15 मिनटं. तर 1 किलो आवळ्याला 1 किलो साखर लागली, उकडायला मला 20 मिनटं लागली. आणि आता मी 20 मिनटं, 15-20 मिनटं थंड होऊन दिलं. आता सोलून घेतलं आणि नंतर टायमिंग पण सांगते तुम्हाला, म्हणजे लक्षात यावं म्हणून. तर आता आणि मोरावळा करताना स्टीलचंच भांडं घ्यायचं, कढई ती जर्मनची, पितळेची, लोखंडी घ्यायचं नाही. तर स्टीलचीच कढई घेतली मी. तर त्याच्यात आता ही आवळे आपण जे तुकडे केलेत का, ते आवळे टाकूया आणि लगेच साखर पण टाकून घ्यायची. आणि आवळा तो बारीक गॅसवरच मोरावळा करायचा. तुम्हाला वेळ लागतो भरपूर, पण फुल गॅसवर केला ना त्याचा कलर जरासा, आज माझ्याकडून झाली एक चूक, मी गडबड करण्यासाठी थोडा वेळ 5 मिनटंच गॅस थोडा मोठा केला, तर कलर थोडा डार्क आला. गेल्या वर्षीचा आवळा माझा परफेक्ट झाला होता, मी गेल्या वर्षी निवांत केला, आज जरा गडबड होती मागं माझ्या, म्हणून थोडासा गॅस थोडा मोठा केला लवकर व्हावा म्हणून. पण नाही, तसं काही नाही, कलर चेंज होतो, तेवढाच वेळ लागतो, पण कलर चेंज होतो, आवळ्याला जास्त डार्क कलर येतो. तर मी बारीक गॅसवरच असं हलवीत राहते. तर तुम्हाला एक मोठा गॅस केला आहे सुरुवातीला, थोडं एक 5 मिनटं, कारण साखर विरघळूस तर 5 मिनटं मोठा गॅस केला. 5 मिनटांनी तुम्ही पाहू शकता जरा साखर विरघळली, ओलसर झाले. आणि नंतर मी गॅस बारीकच केला फक्त सुरुवाती, आणि ते पण सतत हलवीत राहिले, गॅस जरी मोठा केला तर हलवीत राहिले मी. तर आता 10 मिनटं झाले तर सुरुवातीपासून. तर तुम्ही आता पातळ झाले, आता या असंच बारीक गॅसवर ह्याला हलवीत राहायचं. तर मी बरोबर 40 मिनटं लागली सुरुवातीपासून, पण मी मध्ये नाही एकदा 5 मिनटं गॅस थोडा मोठा केला, म्हणजे सुरुवातीला शेवट त्याच्यामुळं जरा कलर लालसर आला. तर इथे अंदाजे आता एक अर्धा तास झालेला असेल या टायमिंगला. आणि तर मी थोडा एक 5 मिनटं गॅस मोठा केल्यामुळे थोडा डार्क कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता. तर बरोबर 40 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचा. आत्ता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं तरी थंड झालं की एकदम घट्ट मधासारखं होतं ते, त्याच्यामुळं आता गरम आहे म्हणून पातळ वाटते ना. 1 तास 2 तास थंड होऊन द्यायचं, 1 तासभर जरी होतं आहे थंड आपलं. थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत भरून ठेवायचं. वर्ष काय 2 वर्ष राहतो आपला मोरावळा, आणि खूप पित्तासाठी ती खूप उपयोगी आहे. तर थंड झाला आहे मी, आणि मी ते थंड होते तर वरचं आवळ्याचं लोणचं पण करून घेतलं. तुम्हाला साईडला दिसत असेल, त्याची रेसिपी उद्या टाकते तुम्हाला. तर आता हा मोरावळा मी भरून ठेवला आहे भरणीत. तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला मोरावळ्याची ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.